हाय, हॅलो. आज मी जाते ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर. तिथे माझं सिलेक्शन झालेलं आणि तिथून मला कॉल आला आणि मी लगेच निघाले. सगळ्यात आधी मी रिक्षा पकडली, त्यानंतर जेट्टी पकडली आणि बसने पोहोचले सेटवर. हा बघा, हा आहे तो बंगला जो तुम्ही मालिकेत नेहमी बघता, अर्जुन सायलीचं घर. सेटवर पोहोचल्यानंतर थोडंसं फिरले आणि मग घराच्या आत गेले. हेच ते घर जिथे मालिकेचा संपूर्ण कुटुंबाचा सीन होतो. सध्या इथे सीन लागलेला नव्हता, त्यामुळे सगळं अस्ताव्यस्त दिसत होतं. त्यानंतर मला माझी रूम दिली. रूममध्ये गेल्यावर माझ्यासाठी नाश्ता आला, तो केला. नाश्ता झाल्यानंतर कॉस्ट्युम टीमने माझा ड्रेस सिलेक्ट केला आणि मग मेकअप दादांनी माझा छान मेकअप केला. तेवढ्याच सेटवर एंट्री झाली अस्मिताच्या गोड बाळाची. माझा सीन लागायला अजून थोडा वेळ होता, त्यामुळे मी बाळासोबत खूप खेळले. त्याला पाहून मला माझ्या बाळाची आठवण झाली. थोड्याच वेळात माझा सीन लागला. माईक लावला आणि मी सेटवर गेले. मालिकेत मी पॉडकास्ट गर्लची भूमिका करत असल्यामुळे इथे माझ्यासाठी एक वेगळा सेटअप लावला होता. माझा सीन कोणत्याही कलाकारासोबत नव्हता. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी मॉनिटरवर माझा सीन पाहिला. तो पाहून खूप छान वाटलं. सकाळी 9 वाजता सेटवर आले होते आणि लगेच दुपारी 12 वाजता माझं पॅकअप पण झालं. पॅकअप झाल्यावर मी मालिकेतील सायलीचं माहेर दाखवलं जातं त्या सेटवर गेले. तिथे इतर कलाकारांचं सीनचं वाचन चालू होतं. थोडा वेळ थांबले आणि मग सगळ्यांना भेटले. सगळे कलाकार खूप प्रेमाने आणि मनमोकळेपणाने बोलले. मला भेटली सायली, प्रतिमा आत्या, सुमन काकी आणि अर्जुन. आज सेटवर एवढेच लोक उपस्थित होते कारण आज यांचेच सीन होते. अस्मिता आणि चैतन्यचे कंटिन्यू कारमधले सीन चालू होते, त्यामुळे त्यांच्याशी भेट नाही झाली. यानंतर सगळ्यांसोबत मस्त छान छान फोटो काढले, जेवण केलं आणि मग मी घरी निघाले. तर असा होता माझा ठरलं तर मग मालिकेच्या सेटवरील एक सुंदर आणि अविस्मरणीय दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सेव्ह करायला विसरू नका. अशाच शूटिंग व्लॉग्स आणि मजेशीर अपडेट्ससाठी मला नक्की फॉलो करा.